आम्हाला मोदी नकोच आहे पहिली गोष्ट म्हणजे का बरं नको आहे काय देशाची अर्थव्यवस्था बघा सांगा त्यांना म्हणा आजच्या या सभेत काही मध्यमवर्गीयांचा विषय निघेल त्यांच्यावरती काही बोललं जाईल एवढी वर्ष जर निघाला नाही आता जर निघाला तर आनंदाची गोष्ट आहे. काय तुम्हाला वाटतंय काय आज कुठले व्हिडिओ लावतील काय? तसं लावणार त्यांनी तोच लावला पाहिजे पहिला तो त्यांनी लावला होता तो की ना हटवा म्हणून आम्हाला पसंती पडेल ते मग आजचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी ऐतिहासिक आहे असं आम्ही बोलू. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ऐतिहासिक सभा पार पडते. त्या अनुषंगाने मुंबईत वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे. ठिकठिकाणी फ्लेक्सबाजी अशा प्रकारे झालेली आहे आणि हीच चर्चा जागोजागीसुद्धा रंगतीये. जिथं जिथं मतदार मुंबईकर उभा आहे तिथं तिथं याच अनुषंगाने चर्चा जी आहे ती सुरू आहे. आज सभा पार पडते. काय उत्सुकता आहे मुंबईकरांना? नाही मला उत्सुक आहोतच ना आम्ही 100% उत्सुक आहोत. काय वाटतं आज काय भाष्य करतील दोघं जण? नाही त्याचा काय अंदाज नाही, पण चांगली व्हावी सभा असा आशा आहे आणि वी आर लुकिंग फॉरवर्ड टू इट. तुमची काय अपेक्षा आहे की काय बोलायला हवं त्यांनी या सभेतून काही मुंबईच्या अपेक्षा मुंबईच्या काही नाही, दृष्टीने? त्यांनी पीएम व्हावं हीच अपेक्षा आहे बस. दॅट्स इट. ग्रेट, थँक्यू. त्यांनी PM व्हावं ही या ठिकाणी अपेक्षा आहे. आणखी काही इथं मंडळी आहे. सभा किती महत्त्वाची असेल आज मुंबईच्या अनुषंगाने ही? मी चांगली आहे आणि आज आम्हाला आनंद आहे. मोदीजी आणि राजसाहेब ठाकरे हे दोघेही लोकांसमोर छान त्यांची मतं मांडणार आणि आजचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी ऐतिहासिक आहे असं आम्ही बोलू. परंतु मागची जर लोकसभा आपण बघितली तर लाव रे तो व्हिडिओ आणि तिथपासून आता थेट मोदीजींचं समर्थन. नाही आता काय राहिलं आहे की कोणाचाही कुठच्या शब्दावर ताळमेळ राहिलेला नाही. त्यामुळे आता सगळ्यांनी मिळून हिंदुत्वाचा एक जयघोष करायचा ठरवलेला आणि त्याप्रमाणे ही सभा अजरामर होणार आहे. येस. परंतु पचनी पडलंय तुम्हाला की मोदी आणि राज ठाकरे एकत्र आलेले? मी तुम्हाला तेच बोललो ना की आता सगळा हिंदूचा जयघोष चाललेलो आहे आणि त्यामुळे आहे ना त्याच्यासाठी हे चाललेलं आहे सगळं आणि म्हणून आम्हाला पचनी पडलं आहे. तर पचनी अनेकांना पडलेला आहे. इथं एक मंडळी बसलेली आहे त्यांच्याकडे आपण जाऊयात, त्यांच्याशीही बोलण्याचा प्रयत्न करूयात. काय आज सभा किती महत्त्वाची वाटते आजची? नाही हे ना जिजाऊची काय काय आज काय घडू शकतं, काय बोलू शकतात असं तुम्हाला? काही घडलं ते सामान्य माणसाचे प्रश्न सुटणार नाहीत ना. आम्हाला मोदी नकोच आहे पहिली गोष्ट म्हणजे का बरं? नको आहे काय देशाची अर्थव्यवस्था बघा सांगा त्यांना म्हणा काय केलं देशात 10 वर्षामध्ये. नको कोणी चालेल पण मोदी नको. आता मुंबईतलेच राज ठाकरे तर त्यांच्यासोबत गेले. नाही, साहेबांसाठी काय साहेबांना तर पाठिंबा द्यायचा काहीतरी विचार करून दिला असेल साहेबांनी पाठिंबा. तर ते त्यांचा विषय आहे साहेबांचा, आमचा नाही ना. पण आम्हाला मोदी हा नकोच आहे. म्हणजे तुम्हाला पचनी नाही पडलेलं की राज ठाकरे आणि मोदी एकत्र आले? नाही पडला आम्हाला पासून की साहेबांनी पाठिंबा, आमचं मत आहे ते साहेबांनी पाठिंबा दिला नाही पाहिजे. तुमचंही असंच मत आहे? कशाबद्दल? ते जे म्हणतायत की राज ठाकरे आणि मोदी साहेब एकत्र आले हे त्यांना पचनी पडलेलं नाही. हो, त्या भूमिकेशी मी थोडासा सहमत आहे. कारण का एकेकाळी वेगळी भूमिका मांडणं आणि आता परत त्या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका मांडणं हे कदाचित जनतेला ते जमत नसतं किंवा ते पचनी पडणार नाही. कारण का तुम्ही एक 4 वर्षापूर्वीची भूमिका तुमची वेगळी होती आणि आजची भूमिका वेगळी, तर त्याच्यात कसं संगनमत साधता येईल हे योग्य नाही आहे. मग आज कुठला व्हिडिओ लावतील राज ठाकरे काय वाटते तुम्हाला? 2019ला वेगवेगळे व्हिडिओ लावले होते त्यांनी. अच्छा, कुठले व्हिडिओ लावतील असं वाटतं? सॉरी मित्र. काय तुम्हाला वाटतंय काय आज कुठले व्हिडिओ लावतील काय? तसं लावणार त्यांनी तोच लावला पाहिजे पहिला तो त्यांनी लावला होता तो की ना हटवा म्हणून आम्हाला पसंती पडेल ते मग. ही अशी ही प्रतिक्रिया आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय यावेळेला विचार कुठला करा? प्रश्न माझं जर मत घेतलं तुम्ही तर मध्यमवर्गीयांना निवडणुकीचा काहीही फरक पडत नाही. स्पष्ट मत आहे. आपणच आपल्या मनाशी बोलायचं. फरक जो पडतो निवडणुकीत जो पक्ष येईल, एक तर एकदम गरिबांचे कैवारी म्हणजे तळागाळाचे जे लोक असतात ते, नाहीतर प्रचंड वरच्या लेवलची जी 10 जणांची लिस्ट लागते उद्योगपती वरती खालती नंबर वरचे होतात, त्यांच्यासाठी निवडणुकीचं जे सरकार येईल ते त्यांना फरक पडण्यासारखं आहे. सर्वसामान्य इन्क्लुडिंग तुम्ही पण त्याच्यात आले सगळे. मग आजच्या या सभेत काही मध्यमवर्गीयांचा विषय निघेल त्यांच्यावरती काही बोललं जाईल? एवढी वर्ष जर निघाला नाही आता जर निघाला तर आनंदाची गोष्ट आहे. मध्यमवर्गीयांसाठी काही फायदे चिकारत बोलण्यासारखं, पण आता ती वेळ नाही आपल्याला. 2 मुद्दे असे काय अपेक्षित आहे मध्यमवर्गीयांना? मध्यमवर्गीयांना म्हणजे आता तुम्हाला एक सांगतो, साधं एक गोष्ट तुम्हाला सांगतो. लॉकडाऊनच्या नंतर रेल्वेचं कन्सेशन बंद झालं, बरोबर आहे, सगळे मान्य करतात.
कशासाठी बंद झालं, काय झालं, व्हेरिफिकेशन कोणी काय केलं, त्याचं काय जस्टिफिकेशन काही नाही. एक नंबर. नंबर 2, सर्वसामान्य जे मध्यमवर्गीयातली लोकं आहेत, गरीब लोक जातात, KEM बाबा सगळीकडे जाणार हो, हॉस्पिटल ठेवली आहेत. मोठी लोक सगळे अंबानी हॉस्पिटल, हे हॉस्पिटल. मध्यमवर्गीयांना जो मेडिकलचा खर्च येतो ते कुठलंही गव्हर्नमेंट यावं. असा एक व्हिडिओ आज राज साहेबांनी लावावा, यामध्ये लावरे व्हिडिओ असं जे म्हणत होते. मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. तुम्ही जो मला प्रश्न विचारला त्याच्यावर उत्तर. मेडिकल फॅसिलिटी जरी दिली ना मध्यमवर्गीयाच्या सिनियर सिटीजनना, तर चिकार काहीतरी होऊन जाईल. थँक्यू. ताई, तुमचा काय विचार आजच्या या सभेत? सभा चांगली व्हावी आणि लोक भरपूर येतील आणि आम्ही ऐकण्यास उत्सुक आहोत त्यांचं भाषण, मोदींचं आणि या राज ठाकरे साहेबांचं. बस काय त्यांनी बोलावं असं वाटतंय मुंबईकरांच्या अनुषंगाने? मुंबईकरांच्या प्रश्न, जे सार्वजनिक प्रश्न आहेत त्याविषयी बोलावं त्यांनी. तर राज ठाकरे यांनी 2019 साली घेतलेली भूमिका आणि आत्ता घेतलेली भूमिका ही खूप विसंगत भूमिका आहे आणि त्या अनुषंगानेच आजचा मतदार जो आहे तो त्याच्यावरतीही या ठिकाणी भाष्य करताना दिसतोय. त्यामुळं 2019ला लावरे तो व्हिडिओ, ते आता ही भूमिका. तर आज कुठला व्हिडिओ राज ठाकरे लावतील का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन निलेश शेवाळीसह नाजिमुल्ला, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.